मुंबईला सागरी किनारा रस्ता म्हणजेच कोस्टल रोडचं आज उद्घाटन झालं। या कोस्टल रोडवरून या पहिल्या दिवशी धावणारी गाडी विंटेज कार होती आणि यासाठी 20 विंटेज कारच्या मालकांना यावरून जाण्याचा बहुमान मिळालेला आहे। उद्घाटन झाल्यानंतर या गाड्या कोस्टल रोडवरून मरीन लाईन्सकडे गेल्या। मार्गिकेवरून जाण्याचा जो सगळ्यात पहिला मान आहे, परंपरा रीतीनुसार हा विंटेज कार यांना भेटलेला आहे आणि या विंटेज कार आता मार्गस्थ झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। हे अंतर आता ह्या विंटेज कार निघाले आहेत आणि थेट वर्लीवरून निघून ह्या नरिमन पॉइंट इथे जाणार आहे। आपण पाहू शकतो ही दृश्य, हा संपूर्ण एक मार्गिका आहे ही, जी वर्ली ते नरिमन पॉइंट असा हा मार्ग आहे आणि या मार्गिकेचा जो आजपासून सुरू झालेला हा प्रवास आहे हा खरं तर आज विंटेज कारसाठी उपलब्ध आहे आणि उद्यापासून सर्वसामान्यांसाठी हा मार्ग खुला होणार आहे। त्यासाठी आपण हे विंटेज कारचे जे मालक आहेत त्यांच्या देखील काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहेत त्या देखील जाणून घेणार आहोत। सर, आज तुम्ही गाडी चालवत आहे, मात्र आज ही जी मार्गिका सुरू झाली आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? लई चांगलं काम केलेलं आहे सरकारने। ते लोकांनी सगळ्यांची परिस्थिती बघितली, ट्रॅफिकची परिस्थिती बघून हे जे मार्ग सुरू केलेला आहे ते सगळ्यांसाठी लई एक आशीर्वाद आहे। मी सरकारचा धन्यवाद करतो की त्यांनी हे करून घेतलेलं आहे आणि एवढा छान मार्ग फॉरेन सारखा बनवलेला आहे। हा जो कोस्टल रोड आहे, हा रोड आता वर्ली ते थेट नरिमन पॉइंट इथे बाहेर पडणार आहे। खरं तर या अंतरासाठी जवळजवळ 1 ते 1.5 तास असा साधारणपणे वेळ लागतो, मात्र या कोस्टल रोडमुळे आता हे अंतर 20 ते 25 मिनिटात होणार। उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी हा रस्ता खुला होईल, त्यामुळे एकतर इंधनमध्ये बचत वाढ होईल, त्याचबरोबर मुंबईकरांचा जो वेळ आहे हा वाहतुकीमध्ये वाया जातोय दिवसेंदिवस, तो वेळ देखील वाचेल। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जे प्रदूषण होत आहे त्याला देखील आळा बसू शकतो। त्यामुळे अशा प्रकारचे प्रोजेक्ट असतील, अशा प्रकारचे प्रकल्प असतील, हे राबवण्यात यावे मुंबईत। त्याचबरोबर ते लवकर जलद गतीने पूर्ण देखील व्हावे अशी एकच इच्छा समस्त मुंबईकरांची आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।